आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बासुंदी बनवलेली आहे. बासुंदी बनवायची म्हटलं की तासनतास दूध आटवणं किंवा त्याला शिजवणं ही तर प्रक्रिया आलीच. पण आज आपण अजिबात जास्त वेळ दूध न आटवता अतिशय दाणेदार आणि खूप छान अशी बासुंदी बनवणार आहेत. तर आपण बाजारातून जी बासुंदी विकत आणतो ना, अगदी सेम तसाच रंगसुद्धा आलेला आहे. नमस्कार, मी प्रिया. प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपली बासुंदी बघा किती मस्त झालेली आहे आणि त्याला टेक्स्चरसुद्धा खूपच छान आलेला आहे. रंग तर अगदी आपण बाजारातून विकत आणतो ना, अगदी तसाच आलेला आहे. तर तुम्हीसुद्धा एक वेळेस अशा प्रकारची बासुंदी नक्की करून बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता बासुंदी करायचं म्हटलं की सगळ्यात अगोदर आपल्याला दूध पाहिजे. तर दूध जे आहे ते मी अगदी फुल फॅट असलेलं दूध घेतलेलं आहे. म्हणजेच आपण इथे म्हशीचं दूध वापरणार आहेत. तर बघा, आपण दूध चांगलं असं तापवून घेतलं होतं, तर त्यावर किती सारी साय आलेली आहे. तर अशाच प्रकारचं आपल्याला दूध वापरायचं आहे. इथे मी दूध सकाळी घेतलं होतं आणि दूध एकदम चांगलं तापवून फ्रीजला ठेवलं होतं, तर त्यावरती भरपूर सारी साय आलेली आहे. आता याच दुधाची आपण बासुंदी बनवणार आहेत. आता एकीकडे आपण हे दूध गरम होण्यासाठी ठेवणार आहेत. तर बासुंदी बनवण्यासाठी साहित्य पाहूयात. इथे मी एक 3 ते 4 विलायची घेतली आहे. अर्धी वाटी साखर घेतली आहे. आता साखर जी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड जे आहे ते कमी जास्त करू शकता. एक वाटी आपण इथे खवा घेतलेला आहे. तर खव्यामुळे आपली बासुंदी अगदी लच्छेदार होते आणि त्याला खूप छान अशी चवसुद्धा येते. खवा वापरून ही आज आपण बासुंदी बनवणार आहेत. सोबतच आपण काही काजू बदामाचे काप घेतलेले आहेत. तर बासुंदीमध्ये काही काजू बदामाचे काप नसतात. हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत. जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. पण अजून एक छान टेस्ट यावी यासाठी मी काजू बदामाचे काप घेतलेले आहेत. आता बघा, गॅसवरती मी दूध उकळण्यासाठी ठेवलं होतं आणि दुधाला आता चांगली उकळी आलेली आहे. तर एक 10 ते 12 मिनिट आपल्याला दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे. आणि बाजूने जर साय आली असेल तर ती आपल्याला मध्ये ढकलत राहायची आहे. एक 10 ते 12 मिनिट आपण हे दूध जे आहे ते चांगलं शिजवून घेणार आहेत. आणि मंद आचेवर आपण हे दूध उकळून घेणार आहेत. इथे बघा, अगदी मंद आचेवर हे दूध आपलं उकळत आहे आणि बाजूने जी साय येत आहे ती सुद्धा आपण मध्येच ढकलत राहणार आहेत. आता एकीकडे आपलं दूध उकळत आहे तोवर आपण दुसरी तयारी करूयात. गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला हा खवा जो आहे तो थोडासा भाजून घ्यायचा आहे. तर अगदी मंद आचेवर हा खवा भाजून घेणार आहे. तुम्ही हवं तर खवा न भाजता सुद्धा घेऊ शकता. पण खवा घेतला की तो थोडासा दुधामध्ये टाकून चांगला आपल्याला त्याला फेटून घ्यायचा आहे. किंवा जर तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही इथे मिल्क पावडरचा सुद्धा वापर करू शकता. आता मिल्क पावडर कशी टाकायची आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. 1 वाटी मिल्क पावडर घेतली की सुरुवातीला अर्धी वाटी कढईमध्ये दूध टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी मिल्क पावडर घेऊन ती चांगली घोटवून घ्यायची आहे आणि त्याचाच आपल्याला खवा तयार करून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही इथे खवा जो आहे तो थोडासा भाजून सुद्धा घेऊ शकता. आता बघा, खवा आपला छान असा भाजून झालेला आहे. अगदी मंद आचेवर आपण खवा भाजून घेतला आहे. आता त्यामध्ये आपण काही काजू बदामाचे काप टाकून घेणार आहेत. सोबतच विलायची सुद्धा टाकून घेणार आहेत आणि अगदी 2 मिनिट छान असं परतून घेणार आहेत. इथे तुम्ही विलायचीची पावडरसुद्धा करून टाकू शकता किंवा थोडंसं जायफळ असेल तर ते सुद्धा वाटून टाकू शकता. आता बघा, खवा आपण छान असा भाजून घेतलेला आहे. भाजल्यामुळे खवा आपला खूप छान असा त्याला टेक्स्चर येतं. आता खवा छान आपला भाजला की थंड होण्यासाठी आपण तो एका वाटीमध्ये काढून घेणार आहेत. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. इथे बघा, खवा आपण एका वाटीमध्ये काढून घेतला आहे
आणि आता आपण एका दुसऱ्या कढईमध्ये कॅरमल तयार करून घेणार आहेत. तर अर्धी वाटी आपण साखर घेतली आहे. गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवली आहे आणि अर्धी वाटी साखर त्यामध्ये टाकली आहे. आता अगदी मंद आचेवर ही आपल्याला साखर वितळवून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला दूध किंवा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. अगदी मंद आचेवर ही साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे. जसजसं साखरेला गरम लागेल तसतसं साखर वितळायला मदत होते. इथे बघा, जसजसं वेळ जाईल ना तसतसं आपली साखर छान अशी वितळली जाते. तर कडेला जी साखर आलेली आहे ती आपण चमच्याने चांगली मिक्स करून घेणार आहेत आणि अगदी मंद आचेवर ही साखर जी आहे ती विरघळवून घ्यायची आहे. इथे बघा, आपली साखर विरघळत आलेली आहे. तर अशाच प्रकारे आपण हे साखरेचं कॅरमल तयार करून घेणार आहेत. इथे बघा, साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळलेली आहे आणि साखरेचं छान असं कॅरमल तयार झालेलं आहे आणि रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे. आता बघा, कॅरमल खूप छान असं तयार झालेलं आहे आणि रंग पण खूपच छान आलेला आहे. आता हे कॅरमल गरम असतानाच आपल्याला गरम दुधामध्येच टाकून घ्यायचं आहे. कॅरमल थंड झाल्यावर आपल्याला हे दुधामध्ये टाकायचं नाही, नाहीतर ते घट्ट होतं. आता बघा, आपण थोडं थोडं करून कॅरमल जे आहे ते दुधामध्ये टाकणार आहेत. पण दुधामध्ये कॅरमल टाकत असताना थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण कॅरमल टाकलं की दूध जे आहे ते थोडंसं फसफसल्यासारखं होतं. तर इथे बघू शकता तुम्ही, आपण जसजसं कॅरमल टाकू तसतसं दूध जे आहे ते थोडंसं फसफसल्यासारखं होत आहे. तर अगदी काळजी घेऊनच आपल्याला यामध्ये हे कॅरमल टाकून घ्यायचं आहे. इथे बघा, सर्व कॅरमल जे आहे ते मी टाकून घेतलं आहे आणि आता दुधाचा रंगसुद्धा बदललेला आहे. आता परत हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहेत आणि कडेने जी साय आलेली आहे ती आपण सारखं ढवळत राहणार आहेत. आता यामध्ये आपण जो खवा भाजून घेतला होता तो खवा टाकून घेणार आहेत. आता खवा टाकला की आपण चांगल्या प्रकारे दुधामध्ये मिक्स करून घेणार आहेत. खव्यामुळे आपली बासुंदी जी आहे ती अगदी घट्ट व्हायला मदत होते आणि दूधसुद्धा आपल्याला जास्त वेळ आटवायची गरज लागणार नाही. इथे बघा, खवा जो आहे तो पूर्णपणे आपण या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहेत आणि 1-2 मिनिट परत खवा टाकल्याच्या नंतर आपण हे दूध जे आहे ते शिजवून घेणार आहेत आणि नंतर आपण गॅस बंद करून घेणार आहेत. तर सुरुवातीपासून दूध ठेवल्यापासून आपण एक 10 ते 15 मिनिट हे दूध चांगलं आटवून घेणार आहेत. इथे बघा, आपलं जे बासुंदी आहे त्याला किती छान असा रंग आलेला आहे आणि त्यावर सायसुद्धा खूपच छान आलेली आहे. आता जसजसं वेळ जाईल ना तसतसं ही बासुंदी आपली घट्ट व्हायला मदत होते. सुरुवातीला थोडीशी पातळच आहे, पण जसजसं थंड होईल ना तसतसं घट्ट व्हायला मदत होते. इथे आपली बासुंदी बनवून तयार झालेली आहे आणि त्याला टेक्स्चरसुद्धा खूपच छान आलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहेत आणि ही बासुंदी जी आहे ती थंड होण्यासाठी ठेवणार आहेत, कारण जसजसा वेळ जाईल थंड झाली की बासुंदी आपली घट्ट व्हायला मदत होते. आता गॅस मी बंद करून घेतला आहे आणि बासुंदी जी आहे ती आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवली होती. आता बघा, बासुंदी जी आहे ती पूर्णपणे थंड झालेली आहे आणि आता त्याला किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे. रंग तर अगदी आपण बाजारातून विकत आणतो ना, अगदी सेम तसाच रंग आलेला आहे आणि त्याला दाटसरपणा पण खूपच छान आलेला आहे. आता ही आपण एका वाटीमध्ये सर्व करणार आहेत. तर बघा, आपली बासुंदी किती मस्त तयार झाली आहे. तर सणासुदीला तुम्हीसुद्धा अशा प्रकारची बासुंदी नक्की करून बघा किंवा जर तुमच्या घरी पाहुणे आले असतील तर त्यावेळेससुद्धा तुम्ही अशा प्रकारची बासुंदी त्यांना करून दिली तर त्यांना खूपच आवडेल. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.